शिरूर लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्याच सुंदोपसंधी पाहायला मिळाली आहे। ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे आढळराव पाटलांनी जाहीर केले। मात्र यावरून जर अमोल कोल्हे भावनिक झाले असतील तर मी 4 निवडणुका आणखी लढण्यास तयार असल्याचं म्हणत आढळरावांनी टोला लगावलाय आणि ही निवडणूक वैयक्तिक कारणांसाठी नाही तर देशासमोरील प्रश्नांसाठी लढवायची असते असं म्हणत कोल्हेंनी पलटवार केलाय। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। शेवटी 15 वर्ष तुम्ही काम केलं नाही, मी 25 वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। मी लढावं की नाही लढव, तुमची इच्छा, त्यांची जर कोल्ह्यांची इच्छा असेल मी अजून 4 निवडणुका लढेल, त्यांचा माझा आग्रह असेल। भावनिक मी कुठे आलो? कारण भावनिक आव्हान त्यांनी केलं होतं। मला असं वाटतं की कोल्हेंना काय वाटतं किंवा आढळरावांना काय वाटतं ही निवडणूक नाहीये, हे अशा वयस्कर नेतृत्वानं आधी लक्षात घेतलं पाहिजे। माझ्या देशातल्या जनतेला काय वाटतं याची ही निवडणूक आहे। त्यामुळे आधी म्हणाले की 19चा बदला घेण्यासाठी, नंतर म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे। आता तुमच्या माध्यमातून मला असं कळतंय की 4 निवडणुका आणखी लढेल। पण मी विनम्रपणे सांगू शकतो, माझ्यासाठी, माझ्याकरता ही निवडणूक नाहीच आहे।